हॅलो एव्हरीवन, मी सोनाली गांधी जाधव परत एकदा माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. आय एम बॅक आणि आजची रेसिपी मी घेऊन आलेली आहे पनीरची. पनीर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये किती जास्त प्रोटीन आहे आणि आपल्याला आपल्या डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ, फायबरयुक्त पदार्थ ठेवले तर आपण आपलं वेट मेंटेन करू शकतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मागे माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर सगळ्या व्हिडिओजमध्ये माझ्या वेट लॉसच्या रेसिपीज आहेत. आत्ताही मी स्पेशल पनीर भुर्जी बनवणार आहे. तर बघूयात आपण पनीर भुर्जीची रेसिपी. जास्त वेळ न घालवता मी 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, त्याला क्रश केलेलं आहे. 2 ऑनियन कट करून घेतलेले आहेत. 1 स्पून मी बेसन घेतलेलं आहे. मोठे मोठे याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे. गरम मसाला आहे टेस्ट पर्पज आणि कस्तुरी मेथी आहे. तर आता आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. तर त्याच्या आधी तुम्ही गावरान तूप वापरू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. मी एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल यूज करत आहे याच्यामध्ये. आपल्याला जास्त नाही वापरायचे, 2 स्पूनच आपण याच्यामध्ये करते. ऑलिव्ह ऑइल घेते. तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 1 स्पून जिरा टाकत आहे. जिरा प्रॉपर हे झालं याच्यामध्ये मी ऑनियन टाकणार आहे. बारीक चिरून कट करून घेतलेला आहे मी ऑनियन. तर तुम्हालाही माहिती आहे की पनीर हा आपल्याला व्हेजिटेरियन लोकांसाठी तरी खूप गुड सोर्स ऑफ प्रोटीन आहे. नॉन व्हेजिटेरियन लोकांना ऑप्शन्स असतात, पण व्हेजिटेरियन लोकांना पनीर हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता मी याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल थोडासा मी ऑनियन प्रॉपर याला फ्राय करत आहे. आता फ्राय करून झालेला आहे. याच्यामध्ये मी 1 स्पून टाकते कांदा लसूण, हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची मी पेस्ट टाकते याच्यामध्ये. तर आता ऑनियन मी थोडं याला 5 मिनिट आपल्याला प्रॉपर हे करायचं, कुक करायचं आहे. थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 स्पून मी मिरची पावडर टाकते. 1 स्पून मी याच्यामध्ये धना पावडर टाकते आणि 1 स्पून मी याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला टाकल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते आणि हे परत प्रॉपर कुक करून घेणार आहे. आता तुम्ही हे जे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे, 2 टोमॅटो आहेत, मोठे मोठेच घेतलेले आहेत मी. म्हणजे आता याच्यामध्ये प्रॉपर आपण मिक्स करूया त्याला. टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते बॉईल नाही करायचंय, कुक करायचंय त्याला. एकदम सॉफ्ट झाले पाहिजे टोमॅटो. आणि आता मी थोडंसं याच्यामध्ये तेल टाकते 1 स्पून आणि ह्याच्यामध्ये मी आता बेसन टाकणार आहे आणि त्याला कुक करणार आहे प्रॉपर. बेसन टाकल्यामुळे बेसन पीठमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की प्रोटीन असतं आणि खूप छान टेस्ट लागते, म्हणून मी याच्यामध्ये बेसन पीठ ऍड केलेलं आहे. अशा पद्धतीने याला प्रॉपर कुक करणार आहे. आणि आता खूपच हे झालेलं आहे, मी थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये. आणि आता मी पाणी टाकणार आहे, प्रॉपर एक मिक्स देणार आहे. याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे हे ग्रेव्हीचं टेक्स्चर येईल याला छान. आणि याला प्रॉपर कुक करणार आहे. 5 मिनिटं आधी कुक केलेले आहे मी त्याला. आणि आता परत थोडं प्रॉपर याला कुक झालं तुम्ही बघू शकता. याला आता मी प्रॉपर एक 5 मिनिटं कुकिंग करणार आहे. म्हणजे ते थोडंसं पाणी वाढवणार आहे. पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कितपत ग्रेव्ही कशी पाहिजे. आता मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, बघू शकता. टेक्स्चर बघू शकता तुम्ही कसं आलेलं आहे. आता हे मीठ टाकल्यानंतर त्याला मी प्रॉपर
आधी एक 5 मिनिटं प्रॉपर कुक केलेलं आहे. टोमॅटो असे एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत. आणि आता मी याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करते. त्याने छान टेस्ट लागते. असं वाटणारच नाही की आपण घरी खातोय, असं वाटणार की आपण हॉटेलची पनीर भुर्जी खातोय. मी क्रश करून टाकते याच्यामध्ये, बघू शकता. कस्तुरी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते पनीर भुर्जीला. वेट लॉस करतोय पण असं वाटलं नाही पाहिजे की आपण आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे, त्याला आपण टेस्टी करून पण खाऊ शकतो. याच्यामध्ये प्रॉपर अजून 2-3 मिनिटं कुक करणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते आणि जास्त पाणी ऍड नाही करायचं. मी 1/2 कप घेतलेला आहे पाण्याचा. आणि आता याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला प्रॉपर याला कुक करायचं आहे. थोडंसं ऍड करू शकतो. आणि एक उकळी झाली की मग आपण याच्यामध्ये मी पनीर क्रश करून घेतलेलं आहे ते डायरेक्ट आपण ऍड करू शकतो. एकदा पनीर ऍड केल्यानंतर मग आपल्याला जास्त कुक नाही करायचे, फक्त 1-3-4 मिनिटं. कारण पनीर ऑलरेडी सॉफ्ट असतं, त्यामुळे जास्त कुक नाही करायचे. पनीरच्या रेसिपीज मी ह्याच्या आधी पण पोस्ट केलेल्या आहेत, त्या नक्की बघा. आपल्याला वेट लॉस साठी सगळ्यात बेस्ट आहे पनीर. टीथ बोन्स साठी खूप चांगलं आहे पनीर. त्याच्यानंतर आपली जी इम्युनिटी सिस्टम आहे त्याच्यासाठी पण पनीर आहे. आणि आता उन्हाळा आहे तर आपल्याला पनीर आपल्या डाएटमध्ये आपण लंच किंवा डिनर दोन्हीपैकी एका वेळेला तरी पनीर आपण ऍड केलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही पनीरचा पराठा करू शकता. ब्रेड 2 ब्राऊन ब्रेड सोबत तुम्ही पनीरची हे करून भुर्जी ऍड करून त्याला रोस्ट करून घेऊ शकता. ह्याला एक चपाती बरोबर तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही पनीर कुठल्याही फॉर्म मध्ये, नुसतं पनीर पण तुम्ही फ्राय करून घेऊ शकता सगळ्या भाज्या ऍड करून. तर आता हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये पनीर ऍड करते. तर मी अशा पद्धतीने आपली ही पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. वास तर एवढा छान येतोय. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकते, गार्निश करते त्याला. रेडी झालेली आहे. हा माझा लंच असणार आहे. फुलका पनीरची भाजी आणि 1 प्लेट सॅलड. हे आपण मेंटेन केलं तर आपला वेट लॉस पण होतोय आणि आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीला ते पण मिळते. विसरू नका, उन्हाळा सुरू आहे तर 3 लिटर पाणी कंपल्सरी प्यायचं आहे आपल्याला. आणि माझे आधीचे व्हिडिओ पण नक्की बघा, जे पण वेट लॉसचे केलेले आहेत. सगळ्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही इम्प्लिमेंट करा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर तुम्हाला आता माझी मुलगी पण सुट्टी आहे तिला, तर तिच्यासाठी पण डेली बेसिसला वेगवेगळ्या रेसिपीज पोस्ट होते. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.